नमस्कार, मैं पत्रकार एसोसिएशन उपाध्यक्ष अकबर भाई हाला। आज मुलुंड की परिस्थिति बता दें आपको कि इलेक्शन के पहले हमारा पहले भी ये वीडियो आया हुआ है, हमने न्यूज़ डाली हुई है। ये इलेक्शन के करीबन 6-8 महीने पहले से रोड खोदे जाते हैं, ड्रेनेज खोदा जाता है, गटर खोदे जाते हैं। उस पर कोई बीएमसी या गवर्नमेंट का ऑफिसर का ऑब्जर्वेशन रहता ही नहीं है, कहीं भी नहीं दिखाई देते इंजीनियर वगैरह। और ये सिर्फ और सिर्फ पैसा खाने के लिए ये काम किए जाते हैं, जबकि कार्यकाल नगर सेवक का कार्यकाल 2 साल से पूरा हुआ है, फिर भी धड़ल्ले से काम हो रहा है खाली कमीशन के लिए कि लोगों का पैसा कैसे खाया जाए और किधर किधर कमीशन पहुंचाया जाए। इसमें नेतागण एमएलए हो, चाहे एमपी हो, चाहे नगर सेवक हो या कमिश्नर हो, बीएमसी कमिश्नर हो या और डिपार्टमेंट के लोग हो, इसीलिए ही सिर्फ और पब्लिक को हरेसमेंट करने के लिए ये चीज़ें होती है इलेक्शन के टाइम पे कि उनको फंड देना पड़ता है चुनाव के लिए। तो ये सब उसकी सेटिंग चल रही है यहाँ। आप मुलुंड के पूरे रोड देख लो, करीबन जितने रोड है उतने खोदे पड़े हैं और दिन में डे टाइम में जब पीक आवर्स रहता है तभी रोड ये लोग ब्लॉक कर देते हैं। कॉन्ट्रैक्टर को पूछो, उनको कुछ ज्ञान नहीं रहता है, नहीं उनको समझदारी रहती है कि भाई डे टाइम में रोड बंद नहीं करना चाहिए। कोई गवर्नमेंट ऑफिसर परमिशन नहीं देगा डे टाइम में रोड बंद करने का, ये धड़ल्ले से बिंदास करते हैं। तो ये सब नहीं होना चाहिए। जबकि कॉन्क्रीट ये रहता है, आरसीसी का बना रहता है गटर वगैरह, वो तो उनकी लाइफ रहती है 10 साल 20 साल की रहती है। और ये हर साल क्या मैं बोलूँ 8-8 महीने में ये लोग ये करते। 7 से 8 महीने में आप कहीं का भी मुलुंड सर्वे करिए या और कोई सिटी का सर्वे करिए तो ये काम चालू ही रहते। ये सब बंद होना चाहिए। ये कमीशन जो मोदी जी और अमित शाह बोलते हैं कि करप्शन हम किसके खाने नहीं देंगे, तो ये क्या हो रहा है? ये सब बंद होना चाहिए। इससे करप्शन बंद होगा, वरना कुछ नहीं होगा। अभी ये सरकार में मोदी जी का जो वादा है उससे डबल करप्शन हो रहा है। तो या तो ये मोदी जी को मानते नहीं है या भाजपा को नहीं मानते या कोई पार्टी को नहीं मानते, ऑफिसर सब वो लाइन के हैं। तो ये बंद होना चाहिए। ये चीज़ वर्षा जी गायकवाड़ ने हाउस में भी उठाया था कि ये कमीशन के लिए ये सब किया जाता है, नगर सेवक विलंबित है, उनका टाइम पीरियड पूरा हो गया है। ये सब मुद्दे वर्षा गायकवाड़ जी ने हाउस में उठाए थे। तो ये सही मुद्दा है और इस पर जो ये चीज़ कर रहे हैं उन पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए। अगर गवर्नमेंट का ऑफिसर कोई है तो निलंबित करना चाहिए उनको, पार्ट नहीं कि भाई उनको सस्पेंड करना चाहिए, उनको दोबारा नौकरी की नहीं रखना चाहिए। इंक्वायरी बिठा के और फिर रिटर्न लेंगे, क्यों डिपार्टमेंट ही इंक्वायरी करता हो, डिपार्टमेंट में इनके हिसाब से सेट हो जाता है सब कुछ। धन्यवाद। मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं, यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं। मागच्या वेळेचं जे बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसुविधाच्या विकासासाठी 2000 कोटी। त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्याच्यामध्ये 1000 कोटी हे काही शीर्षक न देता ठेवले गेले। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता हे कशासाठी ठेवायचे माहिती का अध्यक्ष महोदय? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे, त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे, जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले। आमच्यामधले काही बाजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि त्यांना 7-7 दिवसामध्ये निधी द्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष, विकास कामात लोकप्रतिनिधी दिलं पाहिजे। मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्माननीय अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते। कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं। सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल। पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती। मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही। माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले। जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाहीये, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाहीयेत,
मुळात नगरसेवक नाही आहेत आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं, तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो. तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या. नाही आता नाही अध्यक्ष महोदय, अशी हरकत मी उचलली आहे त्यांच्या भाषणाच्या वेळेला. हे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं काम चाललंय. अध्यक्ष महोदय मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही बोललात की मध्ये अडथळा आणू नये. मला प्रश्न तोच आहे, ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं. हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते. अध्यक्ष महोदय त्यांनी काय हरकत आहे की त्या सुद्धा म्हणाला आणि आपण त्या स्थानावर बसला, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही. तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला की अडथळा कसा असू शकतो, अडथळा शब्द काढा. मी मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला. मी तुम्हाला सांगितलंय पुढचे सदस्य आहेत, पुढे कुणी अडथळे आणू नयेत यासाठी मी सांगितलं. बोला. मी अध्यक्ष महोदय आपले धन्यवाद देते. आपल्या शब्दाला पण आक्षेप असेल पण मी तुम्हाला धन्यवाद देते सन्मान्य अध्यक्ष महोदय. मी तुम्हाला सांगते की मी त्यांचं भाषण होत असताना एकाही सदस्यांनी सांगावं की मी उठून उभे राहून मध्ये बोलले, किंवा एकाही सदस्यांनी सांगावं नाही आता तुम्ही आता ऐका बसा बसून तुम्ही बसून बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही बोला. माझा वेळ जात आहे, तुम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय जर मला सुद्धा निवडणूक आयोगाच्या खूप त्या ठिकाणी काय म्हणते आम्ही पण मानतो की ते कॉन्स्टिट्यूशनल एक इन्स्टिट्यूट आहे. मला वाटतं की सर्वप्रथम त्यांनी सांगितलेल्या पहिल्या गोष्टीचं तुम्ही हे करा. चुनाव आयोगाने सांगितलेले म्हणजे तुमच्या इलेक्शन कमिशनने सांगितले की आयुक्तांची 2दा बदली करण्याचं रिमाइंडर पाठवले. पहिली आयुक्तांची बदली करा, कारण आपण इलेक्शन कमिशनचं ऐकलं पाहिजे. ज्यांच्यावर ईडीचे लागल्यात ना इन्क्वायरी महानगरपालिकेमध्ये, मग आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील, हे सगळ्यांना काढलं गेलं पाहिजे सन्मान्य अध्यक्ष महोदय. का माहिती काय म्हणते अध्यक्ष महोदय मी बघा अध्यक्ष महोदय, त्यामुळे त्यांना काढलं पाहिजे. आता इलेक्शन आयोगाचा जर आम्ही सन्मान करतो तो आता ते बोलले ना इलेक्शन आयोगाच्या आपण आपल्या राज्य सरकारच्या हत्यारीमध्ये इलेक्शन आयोग ही इंडिपेंडंट बॉडी आहे, स्वायत्त बॉडी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या आज माझं विनंती आपल्या माध्यमातून मी विनंती करते की आजच्या आज आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कारण इलेक्शन आयोगाने सांगितलेलं की त्यांची रिकमेंडेशन केली की बदली करा आणि दुसऱ्यांदा पाठवलं रिमाइंडर लेटर, त्यामुळे ते करावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाबद्दल मुंबईच्या प्रश्नाव्यतिरिक्त कुठला प्रश्न मांडते सन्मान्य अध्यक्ष महोदय मला सांगावं. आणि त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय म्हणून, कारण काय झाले अध्यक्ष महोदय, तिथं 2000 कोटी तिथं 1000 कोटी आणि हा करदात्याचा पैसा आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय. मुंबईकरांच्या घामाचा कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे, तो मुंबईच्या विकासामध्ये खर्च केला गेला पाहिजे, गरजेनुसार सन्मान्य अध्यक्ष महोदय खर्च केला पाहिजे. पण तो जर सरकारी आणि त्या ठिकाणी पार्टी फंड म्हणून खर्च केला जात असेल सन्मान्य अध्यक्ष महोदय तर 1.5 वर्षात आम्ही ते पाहिलं. आणि म्हणून त्याचा सुद्धा या सन्मान्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते. सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबईच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा प्रश्न मला मांडायचा आहे. काल मला काही शिष्टमंडळ भेटायला आले मुंबईमध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय. आता आपल्याला माहितीये की आम्ही बघितलं डीप क्लिनिंग ओ रईस शेख जी सन्मान्य अध्यक्ष महोदय डीप क्लिनिंग क्या है. आमच्याकडे आयुक्त आले, आमच्याकडे व्यतिरिक्त इतर जगाने गेले, पाण्याचे फवारणी केली, आम्ही विचार केला डीप क्लिनिंग चालले डीप क्लिनिंग. मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी त्या ठिकाणी बनवाव्यात आयुक्तांची. आणि मला सांगा मुंबई महानगरपालिकेचे जितके नगरसेवक ज्यांचे काम, मी तर नगरसेवक नाही आले पण नगरसेवक जितके होते किंवा जितके आमदार त्यांनी मला एक गोष्ट सांगावी, मुंबई महानगरपालिकेचं मूलभूत आणि महत्वाचं काम काय, फंडामेंटल त्यांचं काम काय, की त्यांचं काम आहे मुंबईला साफ ठेवणं, स्वच्छ ठेवणं. मग याचा अर्थ जर तुम्हाला वाटतं की मुंबईचं काम ते बरोबर करत नाही तर त्या आयुक्तांना तुम्ही बदलत का नाही, त्यांच्या खालच्या मंडळीने तुम्ही बदलत का नाही, हा माझा सन्मान्य अध्यक्ष महोदय प्रयत्न आहे.